मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवार व्रत, संपूर्ण माहिती, व्रताचे नियम, पूजाविधी आणि व्रतकथा। तर ह्या 9 गुरुवारपर्यंत आपल्या इच्छा पूर्ण व्हायलाच पाहिजे एवढी ताकद आणि पॉवर आहे। जी अशक्य गोष्ट आहे ती शक्य होणार आहे। म्हणून हे स्वामी समर्थांचे 9 गुरुवार, ज्यांना खूप काही अडचणी आहे, फायनान्शियल आहे, आर्थिक परिस्थिती खूप काही म्हणजे इकडे पैसा आला म्हणजे इकडे जातो, मुला बाळांचे लग्न जुळत नाही आहे, संतान प्राप्ती होत नाही आहे, कुठल्याही तुमच्या जी इच्छा असेल कुठल्याही इलाजांवर रामबाण इलाज म्हणजे स्वामी समर्थांचे हे 9 गुरुवार आहेत। तर या 9 गुरुवाराची मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर आता आपण या 9 गुरुवारांची संपूर्ण माहिती घेऊया। शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका म्हणजे तुम्हाला त्यावेळेस सर्व समजेल की आपल्याला 9 गुरुवार कसे करायचे आहेत। तर मी हळूहळू बोलते म्हणजे तुम्हाला लवकर समजेल। माझी थोडी वाचण्याची स्पीड खूप आहे। मला खूप जण कमेंट्स करतात की ताई तू किती लवकर बोलते, पण मला ती हॅबिट झाली आहे लवकर वाचायची, त्यामुळे मी थांबू नाही शकत। तरी पण मी तुमच्यासाठी थोडं हळूहळू वाचते आणि बोलते। तर श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवार व्रत, संपूर्ण माहिती, व्रताचे नियम, पूजाविधी, व्रतकथा। श्री स्वामी समर्थांचे भक्त 9 गुरुवारचे व्रत करत असतात। स्वामींचे हे 9 गुरुवारचे व्रत केल्याने मनातील इच्छा संपूर्ण पूर्ण होतात, याने होता 100% गॅरंटी। तसेच जीवनात कोणत्याही प्रकारची अडचणी येत नाही। जर आपण ह्या 9 गुरुवाराची सेवा केली तर कुठलीही अडचण येत नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे। श्रद्धा आणि विश्वासाने हे 9 गुरुवार करावे। तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी, कुटुंबात सुख समृद्धी नांदावी, संतान प्राप्ती व्हावी, पैसा यावा, नोकरी प्रमोशन, लग्न जोडण्यासाठी कुठल्याही इलाजांवर हे 9 गुरुवार करावेत। श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारांचे व्रत। या व्रताची सुरुवात कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून करता येते। 9व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते। आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून व्रताला आरंभ करावा। पहिल्या गुरुवारी व्रत संकल्प करावा। व्रतासाठी लागणारे साहित्य: हळद, कुंकू, अक्षता, तुपाचा दिवा, कापसाची 2 वस्त्रे, स्वामींना पांघरायला भगवे वस्त्रे, गूळ, खोबरे, तामण, तांब्या, पळी, अष्टगंध, जानवं, हिना, अत्तर, चंदन, विविध फुले, जास्वंद, चाफा, गुलाब, दुर्वा, बेल, जुडी, तुळस इत्यादी फुले। पूजाविधी: व्रताला प्रारंभ करवायच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिर्भूत व्हावे। स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा। नित्याची देवपूजा करावी। घरातील देवासमोर एक नारळ, विडा ठेवावा। त्यावर नाणी आणि सुपारी ठेवून नमस्कार करावा। वडील मंडळांनी नमस्कार करावा। पूजेला आरंभ करावा। फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षता, पळीभर पाणी, तुळशीपत्र घेऊन आपल्या इच्छित कार्याचा संकल्प घ्यावा। जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती रांगोळी काढावी। मध्ये स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवावा। केशरी, लाल अथवा पिवळे वस्त्र अंथरून मध्यभागी वडाचे पान पालथे ठेवून त्यावर गंध, अक्षता, तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा। वडाच्या पानाचा देठ भिंतीकडील बाजूस असावा। आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंध, अक्षता ठेवून त्यावर गणपती पूजन करावे। सुपारी ठेवावे। उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे। चौरंगाच्या शेजारी समई लावावी। सुगंधी अगरबत्ती लावावी। चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवावा आणि संकल्प करावा: मम आत्मन श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम मम सकल कुटुंबनाम कुटुंबीनाम क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्याभिवृद्धार्थम पुत्र पौत्र संतती वृद्धी अप्राप्तलक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्तलक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम आदित्य सकल ग्रहपीडा शांत्यर्थम एवं सकल कामना सिद्धि द्वारा धर्मार्थम मोक्षफल प्राप्त्यर्थम श्री स्वामी समर्थ देवता पूजनम एवं व्रतकथा श्रवणम च करिष्ये असे म्हणून हातातील पाणी तामणात सोडावे। गणपतीचे ध्यान करून ओम गम गणपते नमः, ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदया असा मंत्र म्हणून गणपती पूजनाकरता मांडलेल्या सुपारीवर एक पळी पाणी, अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावे।
हळद कुंकू वाहून दुर्वा, लाल बेल, खोड, कापसाची 2 वस्त्रे, जानवे, अक्षदा अर्पण करून नमस्कार करावा. धूप दीप अगरबत्ती दाखवावी. तुपाचा दिवा ओवाळावा. गूळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शु सर्वदा असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा. घंटा वाजवावी. घंटेला हळद कुंकू अक्षदा गंध फूल अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवावा. दीप ओवाळून घंटा वाजवावी. नमस्कार करावा. श्री स्वामी समर्थ मंत्रोपचार पंचोपचार पूजा. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. आवनार्थ एवं आसनार्थ अक्षतानं समर्पयामी असे म्हणून स्वामीच्या मूर्तीला अक्षदा अर्पण कराव्या. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. विलपनार्थाय चंदन अलंकारताय अक्षतानाय एम सौभाग्यद्रव्यम हरिद्रा कुंकुम समर्पयामी असे म्हणून मूर्तीला चंदन हळद कुंकू लावून अक्षदा संपूर्ण अर्पण करून नमस्कार करावा. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. यज्ञपवितम एवं वस्त्रतम समर्पयामी. मग वस्त्र अर्पण करावे. असे म्हणत स्वामींना जानवे भगवे वस्त्र अर्पण करावे. नमस्कार करावा. ओम नमो श्री स्वामी समर्थाय. ऋतुकालोद्भव पुष्पाणी एवं सुगंधी द्रव्यम समर्पयामी असे म्हणून स्वामींना गुलाब मोगरा जास्वंद सोना चापा अशी फुले अर्पण करून हिना अत्तर लावून नमस्कार करावा. ओम नमो स्वामी समर्थाय. धूपदीप समर्पयामी असे म्हणून स्वामींना धूप दीप दिवा ओवाळून नमस्कार करावा. मनातल्या इच्छा बोलाव्या. ओम नमो स्वामी समर्थाय. मुखमासार्ताय. उगी फल तांबूल नारिकेल महाफलमेव महादक्षिणाम समर्पयामी असे म्हणून विड्यावर नारळावर आणि फळांवर पळीवर पाणी सोडावे. हळद कुंकू चंदन फुले अर्पण करून दक्षिणेवर पाणी सोडून मग नमस्कार करावा. मग स्वामींची व्रतकथा ऐकावी. व्रतकथा स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ व्रतकथा. पोथीला अष्टगंध फूल हळद कुंकू तुळशीपत्र अर्पण करून धूप दीप दाखवून नमस्कार करावा. श्री गणेशाय नमः. श्री गुरु स्वामी समर्थाय नमः असे स्मरण करून व्रतकथेला सुरुवात करावी. मायानगरी मुंबईमध्ये पत्नी घरकाम व पती मोलमजुरी करणारे गरीब परंतु सत्वशील आणि दाम्पत्य आयुष्यभर काबड कष्ट करून अत्यंत हलकाचे जीवन व्यतीत करत असताना त्यांनी आपल्या एकुलत्या एक पुत्राचे पालनपोषण करून त्यांना शिक्षण दिले. मुलांचे शिक्षण झाल्यावर मुलगा नोकरी करेल आणि आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारणा होऊन उतरत्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. शिक्षण पूर्ण होताच मुलाला खाजगी कंपनीत नोकरी लागली खरी, पण कलीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवयी छंद व्यसन लागून तो पूर्णतः व्यसनाधीन झाला. मुलांची अशा प्रकारची अवस्था पाहून जीवनाचा अंत करावा असा विचार त्याच्या मनात वारंवार येत होता. त्यांची ईश्वरावर पूर्णपणे श्रद्धा होती. ईश्वर आपल्याला एक ना एक दिवस सुखाचे दिवस दाखविल अशी त्यांना आशा होती. म्हणून ते दाम्पत्य वेगवेगळी व्रतवैकल्पे करू लागली. याचे फळ म्हणून मुलांच्या वागणुकीत फरक पडला. पण पूर्वीच्या कर्जाच्या बोजामुळे घरात लक्ष्मी टिकेनाशी झाली. कर्ज फेडता फेडता नाकी नऊ आले. घरही गहाण ठेवावे लागले. म्हणतात ना, नरकवास भोगताना जेवढे दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने दारिद्र्य जीवन जगत असताना दुःख यातना होत असतात. अशा दारिद्र्य अवस्थेतही त्यांनी मुलांच्या विवाहाचा विचार केला. कारण विवाहानंतर सुनेच्या पायगुणाने तरी आमचे भाग्य उजळेल अशी त्यांना शेवटची आशा होती. मुलाचा विवाह झाला. सून घरात आली. परंतु नव्याची नवलाई याप्रमाणे काही दिवस गेले आणि काही दिवसांनी सुनेने आपल्या खरे रूप प्रकट केले. सासू सुनेची कडाक्याची भांडणे सुरू झाली. सर्वांची दुंबगलेली मने, त्यात आजारपणा, दुःख, दारिद्र्य, कर्ज, उपासमार, चिंता यांनी जीवन व्याकुळ होऊ लागले. एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मसु परमपूज्य देवेंद्र गुरुजी यांनी लिहिलेले सुखी संसाराचे रहस्य, सुखी जीवनाचे गुरु किल्ली, यशस्वी जीवनाचे अनमोल रहस्य अशी बरीचशी पुस्तके पाहायला मिळाली. त्यांनी मालकिनीकडे एक पुस्तक वाचावयास नेऊ का असे विचारले. मालकिनीने घेऊन जा म्हणताच कधी घरी नेते आणि ते पुस्तक वाचते असे त्यांना झाले. पुस्तकाचे वाचन सुरू केले. वाचनाने त्यांचे मन चैतन्यमयी झाले. जीवन जगण्याचा आशेचा किरण त्यांना दिसू लागला. गुरुजींनी भेटून आपली जीवनगाथा सांगावी, मार्गदर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला.
त्यांनी गुरुवारी भेटण्यास ये असे सांगितले. गुरुवारी दोघे पत्नी येऊन त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आपली जीवन व्यथा सांगताना दोघंही ओक्से रडू लागले. त्यांची व्यथा ऐकून घेतली आणि त्यांना स्वस्त लिखित श्री स्वामी समर्थाचे 9 गुरुवाराची व्रतकथा पोथी हातात देऊन 9 गुरुवारचे व्रत यथाशक्ती करण्यास सांगितले. त्यांनी भावभक्तीने श्रद्धापूर्वक 9 गुरुवारी व्रतकथेचे विधीपूर्वक पूजन करून वाचन केले. 9व्या गुरुवारी उद्यापनही केले. वर्षभराच्या त्या घरातील भांडणे कलह शांत होऊ लागली. परिस्थिती सुधारणा होऊ लागली. श्री स्वामी समर्थ 9 गुरुवारच्या व्रतकथेने त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान प्राप्त झाले. आपल्या जीवनातही असे अनमोल क्षण यावेत, घरात सुख शांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून हे स्वामी समर्थाचे 9 गुरुवार व्रत प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्तिभावाने केले पाहिजे. पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेडमनूर गावातील चोळप्पा रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजन्मी स्वामींची अनन्य भावे सेवा केली होती. म्हणून त्यांच्या घरी पूर्वपुण्याईने प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज स्वतःहून येऊन परम पावन चरणकमल त्यांच्या घरी दिसवली आहेत. चोळप्प्याच्या खरोखरच भाग्यवान होता चोळप्पा, कारण देवाधिकांना सुद्धा त्यांच्या चरणांचे दर्शन होणे दुर्लभ असे भगवान स्वामी समर्थ चोळप्प्याच्या घरी स्वतःहून आले होते. ज्या ब्रह्मांड नायक मूळ पुरुषाच्या केवळ चरण स्पर्शाने दर्शनाके अनेक कमल पुष्पे फुलतात, बज्जड जीवाचे उद्धार होतो, जीवाला मोक्ष प्राप्ती होते, अशा स्वामी समर्थांचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी योगी निराहार राहून मौन करून, कोणी एका पायावर उभे राहून, कोणी आकाशाकडे पाहून त्यांच्या बिंदू रूपाचे ध्यान करून, होम हवन करून, भजन कीर्तन अन्नदान तीर्थयात्रा, तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो. असे परकोटाचे स्वरूप असलेले अच्युतानंद श्री स्वामी समर्थ महाराज 18 विश्व दारिद्र्य नांदत असलेल्या चोळप्प्याच्या भाग्योदया करण्यासाठी त्याच्या घरी जणू काही कामधेनू रूपाने आले होते. श्री स्वामी समर्थ व्रतकथा संपूर्ण. ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः. आहाराम भक्षम भोज्यमचं नैवेद्य प्रतिगृहाताम असे म्हणून पुरणपोळी, खिचडी, बेसनचे लाडू, कडबोळी अथवा आपल्या घरात शिजलेल्या अन्नाचा नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य करता ताट ठेवणार त्या जागी पाण्याने चौकन करून त्यावर ताट ठेवून गायत्री मंत्र 3 वेळा बोलावा. तुळशीपत्राने नैवेद्य सभोवती पाणी फिरवावे व तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवावे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम उत्तरपोषणम समर्पयामी, हस्तप्रक्षालं समर्पयामी, मुखप्रक्षालं समर्पयामी, करोदर्तनार्थ चंदनम समर्पयामी. श्री स्वामी समर्थच्या मूर्तीला चंदन लावून 1 पळी पुन्हा पाणी तांबणात सोडून नमस्कार करावा व स्वामी समर्थाची आरती करावी. श्री स्वामी समर्थाची आरती. जय देव जय श्री स्वामी समर्थे. आरती व वाळू चरणी ठेवून या माथा, छेली ग्रामी तू अवतारालासी, जगदुतारासाठी राया तू फिरशी, भक्तवत्सल खरा तू एक होसी, म्हणून शरण आलो तुझे चरणासी. जय देव जय श्री स्वामी समर्थ. त्रैगुण परब्रह्म तुझा अवतार, त्याची काय वर्ण लीला पामर, शेषाधिक शिनले नलगे त्या पार, तेथे जडमूळ कैसा करू मी विस्तार. जय देव जय श्री स्वामी समर्थ. देवादी देवा तू स्वामी राया, निर्जर मुनिजन ध्याती भावे तव माया, तुझसी अर्पण केली आपुली ही काया, शरणंगता तारी तू स्वामी राया. जय देव जय श्री स्वामी समर्थ. अघटित लीला करुण जडमूळ उद्धरिले, कीर्ती ऐकून काणी चरणी मी लोळे, चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले, तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे. जय देव जय श्री स्वामी समर्थ. आरती व वाळू चरणी ठेवून या माथा, श्री स्वामी चरणांविंदा वर्ण नमस्तुम. उत्तर पूजा. व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून धूप दीप दाखवावा. स्वामीची मूर्ती व्यतिरिक्त इतर पूजा साहित्यावर पुढील मंत्र म्हणून अक्षदा घालाव्या. मंत्र. यांतु देवगणा सर्व पूजा मादाय, पार्थिवम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम, पुनराग मनायच, निर्माल्य वाता पाण्यात सोडावे अथवा वड पिंपळ अशा मोठ्या झाडाच्या बुद्याशी ठेवावे. पूजेत मांडलेल्या नारळाने सुवासिनीची ओटी भरावी. घरच्या देवापुढे ठेवलेले नारळ फोडून प्रसाद करावा. प्रत्येक गुरुवारी दक्षिणा एकत्र सांभाळून ठेवून उद्यापन झाल्यावर स्वामी समर्थाच्या मठात मंदिरात दान करावी, पेटीत टाकावी. व्रताचे नियम. सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिर्भूत व्हावे. दिवसभर उपास करावा. संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपास सोडावा. स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोयस्कर सुत्त काल्यास व्रतचरण करू नये. उपवास मात्र करावा. जेवढ्या गुरुवारी अशा कारणामुळे व्रतचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार
करून 9 गुरुवाराची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे। काही महत्त्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तर उपास सोडू नये। दिवसभर श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा। मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे। व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्री, अमावस्या आल्यास फक्त उपास करावा। तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार जास्त करून उद्यापन करावे। व्रत करताना शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरता बोलवावे। हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुला मुलींना करता येते। साप्ताहिक केल्यास अधिक उत्तम। रात्री भजन, गायन, कीर्तन यापैकी कार्यक्रम करावे। व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना या पोथीचा एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी। गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दहीभात ठेवावा। मुंग्यांना चिमूटभर साखर घालावी। गाईला चारा घालावा। कुत्र्याला पोळी घालावी। गरिबाला शिजलेले अन्न द्यावे। कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्यता असलेल्या कथा, उपाय व विधी या माध्यमातून आपल्यापर्यंत मी पोहोचवत आहे। आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खत पाणी घालत नाही। येथे देत असलेले जे काही आहे तेच मी तुम्हाला श्रद्धेने सांगत आहे। तर अशा प्रकारे मी तुम्हाला 9 गुरुवार स्वामी समर्थांचे कसे करायचे आहे त्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जय श्री स्वामी समर्थ।